अलिबाग नगर परिषदेची विशेष सभा नुकतीच पार पडली आहे आणि ह्या सभेच्या पीठासन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी सागर साळुंके उपस्थित होते। या सभेत नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांची रचना, सभापती आणि सदस्यांची निवड करण्यात येणार होती। पण समित्यांच्या रचनेवरून नगर परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झालेत आणि या सभेला वादाचं स्वरूप आले। या विशेष सभेत एकूण 4 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत आणि प्रत्येक समितीत 4 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यावर विरोधी पक्षानं तीव्र आक्षेप घेतलाय। अलिबाग नगर परिषदेची व्याप्ती, लोकसंख्या आणि विकास कामांचा व्याप लक्षात घेता 5 समित्या स्थापन करणं आवश्यक होतं। तसंच प्रत्येक समितीत 5 सदस्यांची नियुक्ती करणे गरजेचं होतं, अशी मागणी विरोधी पक्षानं केली आहे। अधिक सदस्य असतील तर कामकाज अधिक पारदर्शक आणि सुरळीत होईल, असं विरोधी पक्षनेते संदीप पालकर म्हणाले। अलिबाग नगर परिषदेमध्ये विशेष सभा आयोजित करण्यात आली होती। ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही सभा पार पडणार होती। याची पीठासीन अधिकारी हे मुख्याधिकारी होते आज। आणि या सभेचा जर एकंदरीत विचार केला तर सभापती नेमणूक आणि विशेष समित्या आणि स्थायी समिती सदस्य यांची नेमणूक होती। या नेमणुकीमध्ये सभापतींची नेमणूक करण्यात आली। याच्यामध्ये समित्या नेमण्यात आल्या। त्या समित्या नेमण्यात आल्या त्याच्यामध्ये 4 समिती तयार करण्यात आल्या आणि 4 समित्यांमध्ये 4 सदस्य नेमणूक करण्यात आले, टोटल करण्यात आल्या। आम्ही याच्यावरती नगरपालिकेतले मुख्याधिकारी यांना विनंती केली की आपण 5 समित्या करण्यात याव्या म्हणून, जेणेकरून सगळ्यांना समान न्याय मिळेल आणि प्रत्येक समितीमध्ये 5 समिती सदस्य असावे, जेणेकरून अलिबाग नगर परिषदेत जेवढं काय एकंदरीत जो काही कारभार आहे तो व्यवस्थितपणे सुरळीत चालेल, ही आमची भावना होती। पण सत्तारूढ पक्षाने 4 समित्या एकंदरीत इथे हे केल्यात। त्याच्यामध्ये आरोग्य आणि या सगळ्या ज्या समित्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या समित्यांनी ऍड केल्यात। पण पर्यटन आणि नियोजन हे जे प्रमुख जी समिती आहे ती याच्यामधनं डावलण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अलिबाग हे जगाच्या नकाशावरती पर्यटन स्थळ म्हणून इथे आपण बघतो, पण पर्यटनासाठीच कुठे अलिबाग नगर परिषदेमध्ये कुठलंच नियोजन करण्यात आलेलं नाही आहे। त्याचबरोबर आम्ही याच्यापुढे कलेक्टरकडे सुद्धा आम्ही एक पत्रव्यवहार करणार आहोत की जेणेकरून अलिबाग सारख्या पर्यटन स्थळ असलेल्या ठिकाणी पर्यटन क्षेत्राची जर एखादी समिती नसेल तर पर्यटनासाठी आपण कोणता पाऊल उचलणार आहोत भविष्य काळामध्ये, तर हे आम्हाला याच्यातून याची माहिती हवी आहे। त्याचबरोबर याचं नियोजन म्हणून जी समिती त्याच्यामध्ये नेमली जाते ती सुद्धा नेमली गेली नाही आहे। अलिबाग हे जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण आहे, मुख्यालय आहे आणि अशा ठिकाणी आपण जर समितीमध्ये जर पर्यटन ही समिती घेत नाही आहे तर याच्या मागचं कारण काय हा सुद्धा आपल्याला प्रश्न आहे। त्याचबरोबर मुरुड सुद्धा हे आपल्या शेजारचंच नगर परिषद इथे असताना सुद्धा त्याच्यामध्ये पर्यटन आणि नियोजन हे दोन्ही पण समित्या इथे नेमण्यात आलेल्या आहेत। मग अलिबाग नगर परिषदेमध्ये आणि मुरुडमध्ये अशा 4 समित्या इथे आहेत आणि तिथे 5 समित्या नेमण्यात आल्यात। मग असा दुजाभाव का करण्यात आला आहे? आणि मुरुड सुद्धा पर्यटन स्थळ आहे, त्याचबरोबर अलिबाग सुद्धा पर्यटन स्थळ आहे। मग अशा पर्यटनासारख्या समितीमध्ये समिती नेमण्यात का आली नाही हे सुद्धा आपण विचार करण्याची गोष्ट आहे। आणि ज्या पद्धतीने अलिबाग नगर परिषदेमध्ये वाढणारी लोकसंख्या, त्याचबरोबर इथला जो सतत येणारा जो पर्यटक आहे त्यांना आपण काय देणार ह्याच्यातून ही शंका येते। त्यामुळे माझ्या मते मी अलिबागचा एक विरोधी पक्षनेते म्हणून नक्कीच ही पुढची भावना जी आहे, जी जनतेची भावना आहे की इथे पर्यटनासाठी आपण काहीतरी केलं गेलं पाहिजे, ती भावना नक्कीच मी पुढे घेऊन जाणार आहे। आणि आम्ही कलेक्टरकडे पत्रव्यवहार करणार की जेणेकरून पर्यटनासारखी समिती ही नेमण्यात यावी आणि त्यासाठी पर्यटनासाठी जी येणारी पब्लिक आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल। पर्यटनाशी संबंधित जे काही गोष्टी आपल्याला करता येतील, जे सरकारकडनं काय आपल्या पर्यटनासाठी जे काही निधी उपलब्ध करण्यासाठी ज्या काय भविष्यात लागतील त्याच्यावर आम्ही प्रयत्न करणार आहोत। पण ही पर्यटन समिती आणि नियोजन ही व्हावी ही आमची मागणी आहे।